नमस्कार मैत्रिणींनो. आता उन्हाळा लागलेला आहे आणि कैरीचा सीझन चालू झालेला आहे. तर मार्केटमधून मी एक कैरी आणली होती तोतापुरी. तर म्हटलं चला नुसती खाण्यापेक्षा आपण त्याची चटणी बनवून खाऊया. तर इथं तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये मी मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. नंतर मग लसूण टाकलेला आहे बारीक कट करून 4 ते 5 पाकळ्या. लसूण लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे छान. त्यानंतर जिरं टाकलंय अर्धा चमचा. कढीपत्ता छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर थोडासा हिंग टाकलायची मूठभर. नंतर एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे एक कैरीसाठी. आता कांदा छान आपल्याला परतवण्यासाठी थोडं मीठ टाकायचं म्हणजे लवकर कांदा परततो. आता हलवून घ्यायचं आहे छानपैकी. लालसर होईपर्यंत शिजून घ्यायचं आपल्याला कांदा. कांद्यामुळं आपली जी चटणी आहे ना तिला खूप छान टेस्ट येते. त्यामुळं मी कांदा इथं टाकलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कांदा लालसर झालेला आहे. तर आता आपण बारीक चिरून घेतलेले आहे कैरी ते ॲड करून घेणार आहोत. त्याआधी आपण मसाले टाकूया. हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर 1 चमचा, आता आपण कट करून घेतलेली कैरी टाकून घेऊया. आता मिक्स करायचे छान कांदा मसाले कैरीला. हलवून घ्यायचे म्हणजे मसाले पूर्ण कैरीला लागतात. खूप टेस्टी ही खाण्यासाठी लागते. तर मी शक्यतो अशी कैरी आणल्याच्या नंतर चटणी ही बनवतेच नक्की. आता इथं थोडासा गूळ टाकायचा आहे चवीनुसार. म्हणजे थोडासा आंबटपणा जर असेल कैरीला तर तो आंबटपणा त्याचा निघून जातो आणि खाण्यासाठी कैरी खूप छान लागते. दातही आंबत नाही. नुसती कैरी खाल्ली तर आपले दात आंबतात. तर मग चटणी करून खा. नक्की सगळ्यांना आवडेल. लहान मुलंही खातील. तोंडी लावण्यासाठी उत्तम पर्याय आहे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. झाकण ठेवायचे. एक 2च मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायची आपल्याला. हे बघा झाकण काढून घेतलेले आहे. छान वाफलेली आहे आपली जी कैरीची चटणी आहे. आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकली तरी चालेल. तशी खाण्यास खूप छान लागते. बघा किती सुंदर अशी चटणी बनवून तयार आहे. माझ्या मुलींना तर खूप आवडती. त्यामुळं मी नक्की बनवते. तुम्ही पण बनवून बघा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कळवा.